या नवीन जे नवनिर्वाचित सर्वच नगरसेवक आहेत त्यांच्यासाठी ट्रेनिंग अरेंज करतोय. सध्या आमच्या अंतिम टप्प्यातलं नियोजन चालू आहे, कारण सगळ्यांच्या वेळा त्यातल्या त्यात येणारे सण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर फक्त डेट्स मागं पुढे होत आहेत. अदरवाईज ट्रेनिंगचा जो शेड्यूल आहे ते आमचं तयार झालेलं आहे. महापौर साहेबांनी त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळं लवकरच त्यांच्या सगळ्यांशी चर्चा करून एक डेट फायनल करून त्यांचे ट्रेनिंगचं नियोजन करतोय. यामध्येही 2-3 दिवस ऍक्च्युली फील्डवरचं त्यांना आम्ही ट्रेनिंग देतोय आणि 1-2 दिवस त्यांना बैठे ट्रेनिंग, ज्याच्यामध्ये जे काही थेरॉटिकल कायदेशीर मुद्दे आहेत ते त्यांना समजून सांगायचं त्या दिवशी आमचा प्रयत्न असेल. 100% त्यांना त्यातले बरेचसे जुने आहेत, काहींना जरी नवीन असले तरी नगरपालिका काय असते, महानगरपालिका काय असते याचा अनुभव आहे. आता मी जेवढ्यांशी बोलते तेवढ्यांसोबत तर असं लक्षात येतं की त्यांना विकासाचा ध्यास आहे, त्यांना आपल्या भागातली कामं करून घेण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यासाठी निधीची आवश्यकता 100% आहे, त्यासाठीही त्यांचा प्रयत्न दिसतोय. त्यामुळं जरी ना महापालिका असली तरी सुद्धा गावातले प्रश्न जे आहेत ते तेच आहेत, त्याच्यावरचं सोल्युशन सुद्धा तेच आहे. त्यामुळं कायद्यातला बदल असला तरी सुद्धा कामं करण्यासाठीची आमचे प्रशासन म्हणून आमची भूमिका तीच आहे की कायद्याच्या चाकोरीत आम्ही त्यांना मदत करू आणि त्यांनी सुद्धा त्यांचे प्रश्न जे आहेत ते कायदेशीर चौकटीत आणले तर 100% आमचं त्यांना सहकार्य राहणार आहे. इचलकरंजी महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याद्वारे इचलकरंजी शहराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असेल. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.